नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज रेडी लोकमत. सकाळचे 9 वाजता आहेत. या बुलेटिनमध्ये बघूयात सकाळच्या सुपरफास्ट 100 बातम्या. आदिवासी विकास विभागासाठी स्वतंत्र 9.35% अर्थसंकल्प असला तरी त्यातून 3,400 कोटी रुपये हे कर्मचाऱ्यांच्या वेतनावरती खर्च होतात. राज्य सरकारनं हा खर्च सर्वसाधारण अर्थसंकल्पातनं करावा यासाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी दिली. राज्यातील छोट्या आणि मध्यम आकाराच्या खासगी रुग्णालयांसाठी मुंबई शुश्रूषा गृह नोंदणी नियमातील तरतुदी शिथिल कराव्यात अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनकडून सातत्याने केली जात होती. यावरती आता आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या आहेत. परभणी प्रकरणात पोलिसांवर गुन्हे दाखल होणं संयुक्तिक होणार नाही याचा आग्रह धरू नका, पोलिसांना माफ करा असं भाजप आमदार सुरेश धस म्हणाले होते. यावर आमच्या भीमसैनिकांना मारहाण करणाऱ्यांची बाजू धस का घेतायत असा सवाल आरपीआयचे खरात यांनी केला. राहुल सोलापूरकर हा विकृत माणूस आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केल्यानंतर आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करून त्यांची बदनामी करत असल्याचं संभाजी ब्रिगेडनं म्हटलं. राहुल सोलापूरकरला अटक करावी या मागणीसाठी पोलिसात तक्रार करणार असल्याचं संभाजी ब्रिगेडनं म्हटलं. नवी मुंबई पालिकेचा चतुर्थ श्रेणीतील कामगार आजपासून संपावर जात आहेत. समान काम समान वेतन धोरणाप्रमाणे वेतन मिळावं या प्रमुख मागणीसाठी संपाचा इशारा देण्यात आलाय. अवैध मासेमारीवरती लक्ष ठेवण्यासाठी रत्नागिरी ड्रोनची गस्त सुरू झाली आहे. ड्रोनद्वारे टिपल्या जाणाऱ्या मासेमारी नौकांवरती दंडात्मक कारवाई केली जाते. अशातच मासेमारी उद्योग अडचणीत येत आहेत. दरम्यान पालकमंत्री उदय सामंत यांनी यात लक्ष घालून सहकार्य करण्याची मागणी नौका मालकांनी केली. राज्यात कमाल तापमानात 1 ते 2 अंश सेल्सिअसनं वाढ होण्याची शक्यता असून पुढील 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सुद्धा तापमानात वाढ जाणवेल. मात्र त्यानंतर तापमानात हळूहळू घट होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. फेब्रुवारीतच उन्हाचे चटके बसू लागले तरी यंदा पाण्याची चिंता भासेल अशी चिन्ह नाहीत. यंदा समाधानकारक पाऊस झाल्यामुळे राज्यातील बहुतांश धरणांमध्ये 70% वर पाणीसाठा असून गेल्या वर्षीच्या तुलनेत हा साठा 20% जास्त आहे. राज्यात 138 मोठी धरणं आहेत, त्यामध्ये सरासरी 69.40% जलसाठा आहे. मराठवाड्यात महावितरणकडनं ग्राहकांना मोबाईलवरनं वीज पुरवठा खंडित करण्याची नोटीस दिली जाते. त्यानंतरही बिलं न भरल्यास वीज पुरवठा खंडित केला जातोय. आतापर्यंत 5,065 वीज ग्राहकांचा 17,80,00,000 रुपयांच्या थकबाकीसाठी वीज पुरवठा खंडित करण्यात आला. सोलापुरातील मोहोळ तालुक्यात 3 वाहनांचा अपघात झाला. यात 3 जण ठार झालेत, 15 जण जखमी झालेत. या अपघातात पंढरपूर तुळजापूर देवदर्शनाला निघालेल्या भाविकांच्या मिनी बसमधील 3घांचा मृत्यू झाला. चैतन्य तुपे अपहरण प्रकरणाची मास्टरमाइंडला पोलिसांनी अटक केली आहे. पुंडलिक नगर पोलिसांनी पुण्यातल्या चाकणमधनं आरोपीला बेड्या ठोकल्या. त्याला 17 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. धुळे जिल्ह्यातल्या आंबागाव शिवारात पोलिसांनी छापा टाकत गांजाची शेती उद्ध्वस्त केली. यावेळी कारवाई दरम्यान सुमारे 2.25 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यावेळी एक मोठी बातमी येते, बघूयात. नाशिक आर्मी कॅन्टोन्मेंटमध्ये तैनात असताना पाकिस्तानच्या ISI या गुप्तचर संस्थेसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी पंजाबमधनं एका जवानाला अटक करण्यात आली आहे. संदीप सिंह असं हेरगिरी करणाऱ्या जवानाचं नाव आहे. या आरोपीनं 15 लाख रुपयांसाठी नाशिक, जम्मू आणि पंजाबमधल्या अनेक लष्करी छावण्यांची गुप्त माहिती गोळा केली आणि गोळा केलेली माहिती व्हॉट्सअपद्वारे त्यानं पाकिस्तानला 15 लाख रुपयांना विकल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी संदीप सिंहकडनं 3 मोबाईल फोन जप्त करण्यात आलेत आणि त्याच्या फोनची तपासणी सुरू आहे. त्यानं छावण्यांचे फोटो, शस्त्रांची माहिती तसंच लष्करी अधिकाऱ्यांच्या तैनाती यासंबंधीचा तपशील संदीप सिंहनं पाकिस्तानला पाठवल्याची माहिती मिळाली आहे. पुन्हा पाहूयात सुपरफास्ट 100 बातम्या. मुंबई महानगर प्रदेशाला जागतिक आर्थिक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी 19 ठिकाणी विविध प्रकल्प आणले जाणार आहेत. त्यामध्ये 7 व्यापार केंद्रांचा समावेश आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं त्याचा आराखडा अंतिम केलाय. मुंबईतल्या लोखंडवाला ते विक्रोळी या मेट्रो 6च्या कामाला वेग आलाय. या मेट्रोवर 13 स्थानकं असून MMRDAनं 3 वेगवेगळ्या संस्थांना तब्बल 336 कोटींचं कंत्राट दिलंय आणि ही कामं कंत्राटदाराला 2 वर्षातच पूर्ण करावी लागणार आहेत. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत 25% ऑनलाईन प्रवेशासाठी आज दुपारी 1 वाजता सोडत निघणार आहे. त्यानंतर 4 ते 5 दिवसात म्हणजे साधारणतः 14 ते 15 फेब्रुवारीपासून पालकांना पाल्याच्या प्रवेशाचे संदेश मोबाईल क्रमांकावरती येतील अशी माहिती शिक्षण संचालनालयानं दिली आहे.
अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील 15 रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार आहे. यापैकी माटुंगा, शहाड आणि चिंचपोकळी स्थानकांची कामं पूर्ण झाली असून 12 स्थानकांची कामं 80% पूर्ण झाली आहेत. विविध कारणांमुळे सिडकोच्या घरांना प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये. 2018 ते 2022 या 4 वर्षात सिडकोनं बांधलेली 6,000 घरं विक्रीविना पडू नयेत. त्यामुळे हजारो कोटींची सिडकोची गुंतवणूक अडकून पडली आहे. परिणामी शिल्लक राहिलेली जुनी घरं विकण्यासाठी पारंपरिक धोरणात शिथिलता आणण्याच्या दृष्टीनं सिडकोनं चाचपणी सुरू केली आहे. नायगाव बिडडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या कामांना वेग घेतला असून दुसऱ्या टप्प्यातील कामाला नुकतीच सुरुवात झाली आहे. त्यासाठी चाळी रिक्त करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यामुळे नायगाव बिडडीवासियांच्या नवीन वर्षात नव्या घरात गृहप्रवेश होणार आहे. पालिकेच्या नियोजन विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी व्यावसायिक तज्ज्ञांची आवश्यकता असते. या पार्श्वभूमीवर पालिकेकडून 5 पैकी 3 सहाय्यक सल्लागारांच्या मुदतवाढीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आलाय. यासाठी तब्बल 36 लाखांचा खर्च पालिकेच्या 2025-26च्या अर्थसंकल्पात प्रस्तावित आहे. मुंबईतल्या विक्रोळी पूल, गोखले पूल आणि कर्नाक पूल या रेल्वे रुळावरील उड्डाणपुलाचं काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचं लक्ष्य पालिकेनं ठेवलंय. या पुलाची कामं प्रगतीपथावरती आहेत. पुणे शहरातनं विमान प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढते. त्यासाठी पुणे विमानतळावरील धावपट्टीचा विस्तार करणं आवश्यक आहे. त्या दृष्टीनं पावलं टाकली असून सदर कामं सुरू झालेली आहेत. नुकताच एका सर्व्हेचा अहवाल प्राप्त झाला. त्यानुसार तिथे किती जागांचं भूसंपादन करावं लागेल याची माहिती मिळणार आहे. 10वी-12वीच्या उत्तरपत्रिका तपासणाऱ्या शिक्षकांच्या मानधनात वाढ करण्यात आली. 10वी-12वीसाठी प्रति उत्तरपत्रिका ₹1.50 तर मुख्य नियामकांच्या मानधनात ₹1,000ची वाढ केली आहे. वंदे भारत, राजधानी, शताब्दी आणि गतिमान एक्सप्रेस यांसारख्या ट्रेनमुळे रेल्वेच्या कमाईत चांगलीच भरभराट झाली. त्यामुळे आगामी आर्थिक वर्षात रेल्वेच्या महसुलात जवळपास 30 ते 60% वाढ होण्याची शक्यता आहे. ठाण्याच्या खोपट इथे राज्य परिवहन सेवेच्या आगारात वाहक तसंच चालकांसाठी वातानुकूलित विश्रांतीगृह तसंच गरम पाण्याची अद्ययावत सेवा पुरवण्यात आली. राज्यभरातील एसटी आगारात हाच पॅटर्न राबवण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली. विमानतळाप्रमाणे प्रत्येक आगारात कॅशलेस रुग्णालय तसंच पंचतारांकित सुविधा देणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं. महायुती सरकारनं 10 लाख 12वी पदवी आणि पदविकाधारक बेरोजगार तरुणांकरता लाडका भाऊ योजना जाहीर केली आणि या योजनेतील अनेक त्रुटींमुळे प्रत्यक्षात अवघ्या 11.69% म्हणजेच 1,16,950 बेरोजगार तरुणांनाच या योजनेचा लाभ घेता आलाय. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या अचानक 5 लाखांनी कमी झाली आहे. डिसेंबर 2024 मध्ये या योजनेअंतर्गत 2.46 कोटी महिलांना आर्थिक मदत दिली जात होती. परंतु आता ही संख्या 2.41 कोटींवर आली आहे. भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयाला लागून असलेल्या 10 एकर जागेवर पालिका एक्झॉटिक झू उभारणार आहे. जिराफ, झेब्रा, गोरिला अशा परदेशी पाहुण्यांचा संचार पर्यटकांना जवळून बघायला मिळणार आहे. त्यामुळे उद्यान आणि प्राणी संग्रहालयाला लागूनच एक्झॉटिक झू उभारून पर्यटकांना आणखी एक आकर्षणाचं केंद्र उपलब्ध करून देण्याचा पालिकेचा विचार आहे. मुंबई शहराची वाढती संख्या लक्षात घेऊन मुंबईमध्ये आणखी 7 नवीन ठिकाणी अग्निशमन केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. त्यापैकी कांदिवली, कांजूरमार्ग, सांताक्रूज, चेंबूर आणि अंधेरी सागरी किनारा मार्गालगत 2 अशी एकूण 7 नवीन केंद्र बांधली जाणार आहेत. त्यापैकी कांदिवली आणि कांजूरमार्ग इथली केंद्र पूर्णत्वास आली आहेत. भारतीय रेल्वेनं 24 डब्यांच्या वंदे भारत स्लीपर ट्रेन सेटच्या 50 रॅकसाठी मोठी ऑर्डर दिली आहे. 24 कोचच्या वंदे भारत स्लीपर ट्रेनचे पूर्ण प्रमाणात उत्पादन 2026-27 मध्ये सुरू होईल. या ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक हायटेक फीचर्स जोडण्यात आली आहेत. माघी गणेशोत्सवातील सार्वजनिक गणपती मूर्तींचं विसर्जन समुद्रात करण्यास पालिका प्रशासनानं नकार दिला. या संदर्भात पीओपी मूर्तिकार आणि गणेशोत्सव मंडळाच्या प्रतिनिधींची एक बैठक लालबागमध्ये पार पडली. या बैठकीत मूर्ती विसर्जनाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी 24 तासांची मुदत देण्याचा निर्णय झाला. मुंबई महापालिकेनं गेल्या काही वर्षात मोठ्या रकमेचे प्रकल्प हाती घेतले. त्यापैकी काही प्रकल्पांना राज्य सरकारकडून निधीची प्रतीक्षा आहे. अतिरिक्त चटई क्षेत्रापोटी मिळणारे अधिमूल्यातील 75% भाग महापालिकेला द्यावा अशी मागणी महापालिकेने केली आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास विनियम 16 अन्वये वितरित झालेल्या भूखंडावरती उभारण्यात आलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांनी प्रत्येकी 10% सदनिका शासन आणि म्हाडाला सुपूर्द करणं आवश्यक होतं. परंतु आतापर्यंत 58 पैकी 37 गृहनिर्माण संस्थांनी 17हून अधिक सदनिका शासन तसंच म्हाडाला सुपूर्द न करता त्याची परस्पर विल्हेवाट लावल्याची बाब उघड झाली आहे. मुंबई-पुणे महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी. यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील पनवेल इथल्या मुंबईकडे जाणारा एक्झिट मार्ग कळंबोली सर्कलमधील बांधकामामुळे 11 फेब्रुवारीपासून 6 महिन्यांसाठी पूर्णपणे बंद असणार आहे. त्यामुळे प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागेल.
नाशिक प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी कार्यालय 1,53,870 निवृत्ती वेतनधारकांना सेवा पुरवतं, जे निवृत्ती वेतनधारकांच्या संख्येच्या बाबतीत भारताचं दुसरं सर्वात मोठं कार्यालय बनलंय. शिळफाटा रस्त्यावरील निलजे रेल्वे उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीसाठी लागणाऱ्या सिमेंट कॉन्क्रीटच्या 19 भक्कम चौकटी बसवण्याचं आव्हानात्मक काम समर्पित जलदगती रेल्वे मालवाहू विभागाच्या अभियंता कामगारांनी पूर्ण केलं. बुधवारी रात्रीपासून निलजे रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आणि शिस्तबद्ध वाहतुकीचं नियोजन केल्यामुळे निलजे रेल्वे पुलाचं आव्हानात्मक काम असताना शिळफाटा रस्त्यावरती वाहतूक कोंडी झाली नाही. समान काम समान वेतन हे धोरण लागू करण्यास नवी मुंबई महानगरपालिकेनं टाळाटाळ केल्यामुळे विविध विभागात काम करणारे 8,050 कंत्राटी कामगारी आजपासून बेमुदत संपावर जात आहेत. या संपामुळे नवी मुंबईकरांची कचरा कोंडी होणार आहे. मध्य रेल्वेनं रोहा यार्डमधील पायाभूत सुविधांसाठी मंगळवारी ब्लॉक घेतलाय, त्यामुळे कोकणातील रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावरती परिणाम होणार आहे. कोकण रेल्वे मार्गावरील काही गाड्या उशिरानं धावणार असल्यामुळे प्रवाशांना इच्छित स्थळी पोहोचण्यास विलंब होणार आहे. पुणे शहरासह जिल्ह्यातील जीबीएस रुग्णसंख्या घटत असून रुग्णालयात दाखल रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढतंय. गेल्या 24 तासात पुण्यामध्ये एका जीबीएस बाधित रुग्णाची नोंद झाली आणि 2 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. आतापर्यंत 89 रुग्ण बरे होऊन घरी गेले. जीबीएस प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं कठोर पावलं उचलली आहे. दूषित पाणी वापरून पाण्याची बॉटलिंग करणाऱ्या अनधिकृत खासगी आरो प्लांटची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. यात आढळलेल्या 10 आरो प्लांटवरती पालिकेनं कारवाई केली. जळगाव विमानतळावरनं उडाण योजनेअंतर्गत गोवा, पुणे, हैदराबाद तसंच मुंबई आणि अहमदाबाद विमानसेवा नियमित सुरू झाली आहे. जळगाव पुणे या आठवडाभर असलेल्या विमानसेवेच्या वेळापत्रकात बदल करून तो आता 4 दिवस सुरू राहणार आहे. जळगावच्या वराडमध्ये 2 वर्षांपासून सुरू असलेली पाणीपुरवठा योजना अपूर्णच आहे. 75 लाखांच्या योजनेचं काम बंद पडल्यामुळे ग्रामस्थांनी कशीची मागणी केली आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर इथे 16 फेब्रुवारीपासून देवाभाऊ केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. या कुस्ती स्पर्धेत 8 देशातील नामांकित महिला आणि पुरुष मल्ल सहभागी होणार आहेत. मुंबईच्या आयकर विभागात अधिकारी असलेल्या महिलेची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आलाय. या अधिकाऱ्याच्या बँक खात्यातनं 26 लाख रुपये परस्पर काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आलाय. नागपुरात महिला आणि बालकल्याण विभागानं लाडकी बहिणी योजनेसाठी आलेल्या अर्जांची पडताळणी सुरू केली आहे. जिल्ह्यामध्ये 1,228 लाभार्थ्यांकडे 4 चाकी वाहनं असल्याचं निष्पन्न झालंय, त्यामुळे त्यांचं अनुदान बंद होण्याची शक्यता आहे. नागपुरात गेल्या 2 दिवसात रात्रीचा गारवा वाढलाय. तापमानात घसरण झाल्यामुळे पुन्हा थंडीची जाणीव व्हायला लागली आहे. मात्र दिवसाचं तापमान सरासरीच्या वर असून उन्हाचे चटके वाढलेत. धाराशिव जिल्ह्यातील वाणेवाडी शिवारात शेतकऱ्यांच्या बांधावरील चंदनाची झाडं बेकायदेशीररित्या तोडून टाकल्याचा प्रकार समोर आला. ही झाडं तोडण्यास विरोध करणाऱ्या दोघांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल झालाय. राज्यातील 2 लाख शेतकऱ्यांचा बँकेतील खाते क्रमांक आधार प्रणाली अजूनही संलग्न झालेली नाही, त्यामुळे सरकारी लाभांपासून या शेतकऱ्यांना वंचित राहावं लागतंय, अशी माहिती सूत्रांनी दिली. राज्यात यंदा तेलबिया पिकांची लागवड घटल्यामुळे कृषी क्षेत्रात चिंता व्यक्त केली जाते. गेल्या वर्षी 72,699 हेक्टर क्षेत्रावरती तेलबिया पिकांची लागवड झाली होती. मात्र यंदा हे क्षेत्र कमी होऊन 68,239 हेक्टरवरती आलंय. त्यामुळे लागवडीत तब्बल 4,460 हेक्टरनं घट झाली आहे. जनजागृती करून मुदतवाढ देऊन सुद्धा ई पीक पाहणीचा आकडा वाढत नसल्याचं चित्र आहे. पुण्यात आतापर्यंत रब्बी पीक पाहणीत केवळ 10% शेतकऱ्यांनी ई पीक पेरा नोंदणी केली आहे. राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची 372 क्विंटल इतकी आवक झाली, तर सोयाबीनला 3,969 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात घसरण सुरूच आहे. काल लासलगाव बाजार समितीत 13,200 क्विंटल कांद्याची आवक झाली, तर कांद्याला कमीत कमी 1,200 रुपयांपासून तर 2,400 रुपयांपर्यंतचा सरासरी दर मिळाला. कोथिंबीर, अंबाडी, सुका, चवळीच्या दरात वाढ झाली आहे. चाकवत, मुळा, पुदिन्याच्या दरात मात्र घट झाली आहे. घाऊक बाजारात मागणीच्या तुलनेत फळभाज्यांची आवक चांगली होतीये. बहुतांश फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. जळगाव जिल्ह्यातील चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी मोठ्या प्रमाणात तुरीची आवक झाली आणि तुरीला 6,800 वर तर 7,000 रुपयांपर्यंतचा भाव मिळतोय. आणि येणाऱ्या काही दिवसात जम्बो हरभरा आणि गावरान लाल हरभरा याची देखील आवक वाढणार आहे. केंद्र शासनानं जळगाव जिल्ह्यातील 100 कोटी रुपयांच्या केळी क्लस्टरला मंजुरी दिली आहे. हे जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींच्या सामूहिक प्रयत्नांचं यश असल्याचं पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितलं. या योजनेत केळीची साठवणूक आणि निर्यात क्षमता वाढवण्यासाठी कोल्ड स्टोरेज आणि वेअरहाऊस उभारण्यासाठी सरकारकडून 50% अनुदान मिळणार आहे.
चाळीसगाव तालुक्यातल्या वाघरूसह परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी खरीपातील नुकसान भरून काढण्यासाठी टोमॅटोची लागवड केली. मात्र बाजारात टोमॅटोला मातीमोल दर मिळत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले. सरकारच्या प्रोत्साहनामुळे सेमीकंडक्टर क्षेत्रामध्ये भारतातील प्रगती वेगानं होणार आहे. पुढील 5 वर्षात भारत या बाजारात किंग बनू शकतो. त्यामुळे सेमीकंडक्टर्समध्ये दबदबा असलेल्या चीन आणि अमेरिकेपुढे मोठं आव्हान निर्माण होणार आहे. जानेवारी महिन्यात वाहन विक्रीमध्ये 60% वाढ झाली. मागील महिन्यात 22,91,000 वाहनं विकली गेल्याची माहिती ऑटोमोबाईल असोसिएशनने दिली. जानेवारीत 15,25,000 दुचाकींची विक्री झाली आहे. कच्च्या मालाच्या माध्यमातून किंवा इतर धातूमध्ये मिश्र स्वरूपात सोन्याची आयात शुल्काची बचत करण्याचा प्रकार आता थांबणार आहे. सोन्याप्रमाणे आता या वस्तूंवर सुद्धा समान शुल्क आकारलं जाणार आहे. त्यामुळे विविध प्रकारचे धातू आयात करून त्यावरती 1 ते 2% शुल्क भरत उर्वरित शुल्काची बचत करता येणार नाही. बुलढाण्याच्या उंदरी गावाजवळ एसटीचा भीषण अपघात झाला. यात एसटी उलटली. कोणतीही जीवितहानी यात झालेली नाही. मात्र 12 ते 15 प्रवासी गंभीर जखमी झालेत. जखमींना खामगावच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सोलापूरच्या कुंभारी येथे जैनसिद्ध महाराजांच्या मंदिरात कलशारोहण सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यात महाराष्ट्रासह कर्नाटकातील भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाले. सांगलीच्या कुंडल गावात कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. पंजाबच्या गौरव मछवाडानं हर्ष सादगीरला चितपट करत मानाची गदा पटकावली. सांगलीमध्ये चंद्रनमस्काराचा विश्वविक्रम करण्यात आला. एकाच वेळी 1200 महिलांनी चंद्रनमस्कार घालून विश्वविक्रम केला. 1200 महिलांनी एकाच वेळी 36 मिनिटं वेगवेगळ्या आसनांमध्ये चंद्रनमस्कार घालून हा विक्रम केला.